महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेस जे कॅप राऊंडमध्ये भाग घेतात, त्या कॉलेजेसमध्ये जर आपल्याला ॲडमिशन मिळवायचं असेल तर कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती 2 जुलैपासूनच सुरू झालेली आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आज आहे 4 जुलै. काही विद्यार्थ्यांनी ते रजिस्ट्रेशन सुरूसुद्धा केलं असेल. पण ही जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, ही रजिस्ट्रेशन प्रोसेस 10 स्टेप्स आहेत याच्या. तर या 10 स्टेप्स व्यवस्थित कशा पार पाडायच्या आहेत, कशा रीतीने ते रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर. साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, साळुंके सर केमिस्ट्री या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्या फीडमध्ये येत राहतील. लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ऑल बेल नोटिफिकेशन आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. ओके. आता जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेस, तर ही रजिस्ट्रेशन प्रोसेस टोटल 10 स्टेप्समध्ये पूर्ण होते. आता त्या 10 स्टेप्स कोणकोणत्या आहेत त्या आपण वन बाय वन पाहणार आहोत. पण जेव्हा आपण इथे एक मिनिट. ओके. जेव्हा आपण लॉग इन करतो, ते लॉग इन क्रेडेन्शियल्स आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटवर टाकायचे आहेत आणि त्यानंतर पहा अशा रीतीने एक विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये आपल्याला इथे या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करायचं आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा अशा रीतीने पॉपअप येईल. इथे टेक्निकल एज्युकेशन, ॲग्रिकल्चर आणि हायर एज्युकेशन, आपल्याला टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे. टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक केल्यानंतर पहा UG आणि PG, आपण आता 12वीची PCM, PCB अशा एक्झाम दिलेल्या आहेत, MST CETच्या किंवा JEE मेनची एक्झाम दिलेली आहे. तर आपण बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगसाठी रजिस्ट्रेशन करणार आहोत. तर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवर टॅप करायचं आहे. त्यानंतर हा विंडो ओपन होतो. आता लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे MST CET PCM दिलेले विद्यार्थी, MST CET PCB दिलेले विद्यार्थी, MST CET PCM आणि PCB दिलेले विद्यार्थी, MST CET दिलेली आहे PCM, PCB आणि JEE मेन पण दिलेली आहे, असे विद्यार्थी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी. आणि अजून एक, जे डिप्लोमाचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे हे मी सांगणार आहे. ओके. आता हॅव यू अपियर्ड फॉर PCM MST CET 2026? तर सर्वात जास्त विद्यार्थी जे कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत ते MST CET PCMचे आहेत. म्हणून तुम्ही जर ती एक्झाम दिली असेल तर यावर यस करायचं. आता काही विद्यार्थी PCBचे आहेत की ज्यांना त्यांच्या ब्रांचेसमध्ये, मीन्स PCB जिथे अलाउ केलं जातं त्या ब्रांचेसमध्ये त्यांना इंजिनिअरिंग करायची आहे. बायोटेक्नॉलॉजी किंवा फॅशन टेक्नॉलॉजी असेल, टेक्स्टाईल असेल, या फील्डमध्ये जर इंजिनिअरिंग करायची असेल तर ते PCBचे विद्यार्थी सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. त्यांनी PCMची एक्झाम दिलेली नाही तिथे नो सिलेक्ट करायचं आहे आणि PCBची जर CET दिलेली आहे तर यस करायचं आहे आणि डिटेल्स फिलअप करायचे आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी PCM, PCB कोणतीच MST CET एक्झाम दिलेली नाही पण फक्त JEE मेन दिलेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पहा इथे PCMच्या इथे तुम्ही नो करायचं आहे, PCBची MST CET नो करायचं आहे आणि JEE मेनच्या इथे तुम्हाला यस करायचं आहे. आता जे विद्यार्थी PCM, PCB आणि JEE मेन सर्वच दिलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी सर्व ठिकाणी यस यस करायचं आहे. ओके. आता जे विद्यार्थी डिप्लोमाला होते आणि आता ते डिप्लोमा पास झालेले आहेत आणि त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन हवंय, अशा विद्यार्थ्यांसाठी पहा इथे नो 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 करत जायचं आणि इथे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इथे तुम्हाला यस करावं लागेल. आता हे मध्ये दोन काय आहेत, हे फॉरेन नॅशनलसाठी आहे आणि हे NEUT JKSSS आणि PMSSS कॅन्डिडेटसाठी आहे. ठीक आहे. डिप्लोमावाल्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्व नो असणार आणि इथे त्यांनी टॅप करायचं आहे. क्लिअर. पहा पुन्हा एकदा, जर तुम्ही PCMची फक्त CET दिलेली आहे तर इथे यस करायचं आहे. तुम्ही PCM आणि PCBची CET दिलेली आहे तर इथे दोन्ही ठिकाणी यस करायचं आहे. जर तुम्ही फक्त PCBची CET दिलेली आहे तर
इथे नो करायचं आहे आणि इथे येस करायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांनी PCMची CET, PCBची CET आणि JEE मेन दिलेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी इथे तिन्ही ठिकाणी यस 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 करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त JEE मेनची एक्झाम दिलेली आहे त्यांनी इथे या 2 ठिकाणी नो करायचं आहे आणि इथे येस करायचं आहे, कारण ते JEE मेन NTA ची एक्झाम आहे, तिथे तुम्हाला येस करावं लागेल. ओके, ठीक आहे. आता यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करता तेव्हा तुमचे जे काही रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत ते फिलअप करण्यासाठी स्क्रुटिनी सेंटर तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. लक्षात ठेवा, फिजिकल स्क्रुटिनी आणि ई स्क्रुटिनी किंवा ई व्हेरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, ऑनलाईन व्हेरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो, तर असे 2 प्रकार आहेत. तर तुम्ही जर त्या स्क्रुटिनी सेंटरपर्यंत जाऊ शकता तर नक्कीच फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय तुम्ही निवडला पाहिजे. जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल, सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचं असेल तर ई स्क्रुटिनी हा पर्याय तुम्ही निवडू शकता. मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडतात. मग त्याच्यानंतर फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला ते जे सेंटर आहे तुमच्या जिल्ह्यात असलेलं सेंटर, त्या सेंटरचं नाव सिलेक्ट करायला सांगण्यात येईल आणि तो स्लॉट जो आहे तो बुक करायला सांगितलं जाईल. डेट्स आणि स्लॉट, आणि तो डेट्स आणि स्लॉट बुक केल्यानंतर तुम्ही त्या विशिष्ट तारखेला त्या विशिष्ट वेळी त्या स्क्रुटिनी सेंटरवर जाऊन तुमची फिजिकल स्क्रुटिनी कंप्लीट करू शकता. जर काही कारणास्तव तुम्हाला जर तो स्लॉट चेंज करायचा असेल तर तसाही पर्याय आपल्या त्या लॉग इन म्हणजे जेव्हा आपण फॉर्म रजिस्ट्रेशन करतो तेव्हा आपण तो रिशेड्यूल करू शकतो, पुढे ढकलू शकतो. ओके, अशा प्रकारे फिजिकल स्क्रुटिनी पर्याय तुम्ही निवडलेला आहे, ठीक आहे. किंवा ई स्क्रुटिनी निवडलेला आहे. ई स्क्रुटिनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन तुम्ही ते करू शकता, पण फिजिकल स्क्रुटिनी निवडावं असं मला वाटतंय. ठीक आहे. आता जेव्हा आपली पहिली स्टेप येते ती आहे रजिस्ट्रेशन. पहा इथे पहा. पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स. त्या कॅन्डिडेटचे जे रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत ते भरावे लागतात. आता हे ज्या कॅन्डिडेटचं आहे पहा, या वर्षीचंच आहे, इथे कॅन्डिडेट्स फुल नेम टाकावं लागेल. कशाप्रमाणे फुल नेम टाकावं लागेल तर HSC मार्कशीट नुसार हे फुल नेम टाकावं लागेल. तुमची जी 12वीची मार्कशीट आहे त्यावर काय नाव आहे तुमचं ते सेम इथे आलं पाहिजे. ओके, त्याच्या खालोखाल इथे पहा, फादर्स नेम आलं पाहिजे, मदर्स नेम आलं पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर जेंडर, आता या कॅन्डिडेटचा मेल आहे म्हणून इथे मेल आहे. हां, मेल फिमेल तुम्हाला इथे कन्फर्म करावं लागेल. कन्फर्म जेंडर. नेक्स्ट नेक्स्ट इथे आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकावी लागेल, इथे ती कन्फर्म करावी लागेल. ओके, त्याच्या खालोखाल पहा रिलिजन. रिलिजन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा ड्रॉपडाऊन येतो. तुमचा रिलिजन ज्याप्रमाणे आहे तिथे सिलेक्ट करू शकता. तुमचा रिजन रुरल आहे की अर्बन आहे, म्हणजे शहरी की ग्रामीण. आता या विद्यार्थ्याचा रुरल आहे म्हणून त्याने ग्रामीण सिलेक्ट केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्या खालोखाली ते मदर टंग, मोस्ट ऑफ द स्टुडंटची मराठी मदर टंग असणार. ॲन्युअल फॅमिली इन्कम जे आहे ते इथे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये तुमच्यानुसार ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. ओके, नॅशनॅलिटी इंडियन. ओके, पहा त्यानंतर अपार आय डी. कॅन्डिडेट्स अपार आय डी इथे सबमिट करायचं आहे. कॅन्डिडेट्स नेम इथे येईल, कॅन्डिडेट्स नेम इथे द्यायचा आहे. डेट ऑफ बर्थ ॲज पर आधार कार्ड, आणि आधार कार्डचा तो नंबर जो आहे तो इथे तुम्हाला कन्फर्म करायला, म्हणजे इथे दिसेल शेवटचे 4 डिजिट दिसतील, ते त्यानुसार ते कन्फर्म होईल. कम्युनिकेशन डिटेल्समध्ये तुमचा जो ॲड्रेस आहे पहा, ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2 हे कम्युनिकेशन डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. स्टेट, जर महाराष्ट्रात तुम्ही डॉमिसाईलला आहात तर महाराष्ट्र हे डिस्ट्रिक्ट तो सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कोणत्या गावात राहताय ते सिलेक्ट करायचं आहे. जिथे जिथे रेड ॲस्ट्रिक साईन आहे ते कंपल्सरी आपल्याला फिलअप करावं लागणार आहे. त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. ओके, तुमचा जर लँडलाईन नंबर असेल तर तो लँडलाईन नंबर तुम्ही इथे टाकू शकता. मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकावा लागणार आहे आणि ईमेल आय डी. जिथे जिथे रेड ॲस्ट्रिक साईन आहे पहा, अशा रीतीने रेड ॲस्ट्रिक साईन दिसेल. जिथे जिथे रेड ॲस्ट्रिक साईन असेल
तिथे तिथे तुम्हाला ते फिलअप करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. ही झाली स्टेप 1 रजिस्ट्रेशन डिटेल्स. ओके. स्टेप 2 लक्ष द्या. स्टेप 2 मध्ये पहा इथे कॅन्डिडेटचं टाईप खूप महत्वाची स्टेप आहे. स्टेप 2 मध्ये पहा क्लेम युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर मीन्स आपली जर 10वी-12वी एक मिनिट झूम इन करतो. ओके. आपली 10वी-12वी जर महाराष्ट्रातून झाली असेल आणि आपण महाराष्ट्रात राहत आहोत गेल्या 15 वर्ष वास्तव्याचं, तर आपण इथे महाराष्ट्र टाईप ए सिलेक्ट करू शकतो. पहा इथे जर टाईप ए नसेल तर पहा इथे डॉमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे त्या कॅन्डिडेटचं, किंवा फादर ऑर मदर इज डॉमिसाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पॉसेस डॉमिसाइल सर्टिफिकेट. मग ते टाईप बी मध्ये येणार. या कॅन्डिडेटचं टाईप ए मध्ये आहे. आता असे काही कॅन्डिडेट आहेत की ज्यांचं पाहिजे जे ए आणि बी कॅटेगरीमध्ये नाहीत, पण ज्यांचे आई वडील एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहेत और गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अँड हू हॅज बीन पोस्टेड अँड रिपोर्टेड टू ड्युटी इन महाराष्ट्र स्टेट बिफोर द लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर कॅप. मग ते कशामध्ये येणार? टाईप सी मध्ये. ओके. आता जे ए बी सी मध्ये येत नाहीत ते कॅन्डिडेट टाईप डी मध्ये येतील. पहा अ कॅन्डिडेट हू डज नॉट फॉल इन एनी ऑफ द अबो टाईप ए बी सी कॅटेगरी बट हुज फादर ऑर मदर इज एम्प्लॉई और रिटायर एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग. मग ते टाईप डी मध्ये येतील. आणि टाईप ई मध्ये MKB महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचे कॅन्डिडेट जे आहेत ते MKB मध्ये येतील. आता हे MKB ची लिस्ट महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवर कोणती गावे येतात ते इथे लिंक मध्ये दिलेलं आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती PDF चेक करू शकता की जर तुम्ही त्या गावांमधले असाल तर तुम्ही हा जो ऑप्शन आहे टाईप ई सिलेक्ट केला पाहिजे. जे आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट आहेत त्यांनी OMS सिलेक्ट केला पाहिजे. जे JK मायग्रंट आहेत त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट केला पाहिजे. पहा JK1 आणि JK2 JK3 JK4 असं दिलेलं आहे डिटेलमध्ये. त्यानंतर OCI MH आणि OCI AI. ओके. आता या कॅन्डिडेटचं टाईप ए आहे म्हणून इथे त्याने टाईप ए सिलेक्ट केलेलं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या टाईपनुसार इथे सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड करू शकता. ही झाली स्टेप 2. नेक्स्ट नेक्स्ट आहे स्टेप 3 होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. थर्ड स्टेप आहे फिल होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. आता थर्ड स्टेप मध्ये चेक करा. टाईप ए कॅन्डिडेचर महाराष्ट्र टाईप ए आहे तर इथे टाईप ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर फॉर अपलोडिंग. इथे डॉक्युमेंट तुम्ही कोणती सिलेक्ट करताय तर ते इथे तुमच्याकडे कोणती डॉक्युमेंट असेल ती इथे तुम्ही ड्रॉपडाऊन मेनू आहे त्याच्यामधून आता या कॅन्डिडेटने डॉमिसाइल सर्टिफिकेट सिलेक्ट केलेलं आहे. ओके. पुढे पहा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास SSC. SSCचं डिस्ट्रिक्ट काय आहे महाराष्ट्रातलं ते इथे सिलेक्ट करायचं आहे. ओके. HSCचं डिस्ट्रिक्ट काय आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर HSCचा जे तालुका आहे तो सिलेक्ट करायचा आहे ड्रॉपडाऊन मेनूमधून. ओके. होम युनिव्हर्सिटी आपोआप येईल. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आलेली आहे. त्यानंतर पहा सिलेक्ट कॅटेगरी टू विच यू बिलॉंग. मग ती कॅटेगरी जी आहे सपोज तुमची कॅटेगरी OBC आहे, ओपन आहे, SCBC आहे किंवा SC ST NT आहे, VJ आहे तर इथे ड्रॉपडाऊन मेनूमधून तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करू शकता आणि त्याच्याशी रिलेटेड कास्ट इथे सिलेक्ट कास्ट. त्यानंतर इथे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर समजा तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत आहे आणि तुम्ही हे सर्टिफिकेट जे आहेत ते व्यवस्थित सिलेक्ट करत नाही आहात तर तुम्हाला तो कॅटेगरीचा बेनिफिट जो आहे तो मिळणार नाही. ही जी आहे ती स्टेप 3 आहे युनिव्हर्सिटी आणि
कॅटेगरी डिटेल्स हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर आपण पुढे प्रोसीड होऊ. पहा इथे त्यांनी ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. यू आर रिक्वायर्ड टू अपलोड डॉमिसाइल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट और स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट स्टेटिंग दॅट द बर्थ प्लेस इज इन महाराष्ट्र. ओके. त्यानंतर you are required to upload the caste certificate clearly mentioning the category of candidate and also the remarks that the caste is recognized as backward class in the state of Maharashtra. त्यानंतर you are required to upload the caste or tribe validity certificate in the name of candidate issued by the caste validity committee of Maharashtra state. आणि शेवटची नोटीस आहे पहा, you are required to upload non criminal certificate issued by sub divisional officer or deputy collector. हे सर्टिफिकेट्स आपण सिलेक्ट केल्यानंतरच आपल्याला आपल्या रिझर्व कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ही आहे स्टेप 3. ओके. नेक्स्ट आहे स्टेप 4. स्टेप 4 मध्ये स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. आता स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स PWD या कॅन्डिडेटचं नॉट ॲप्लिकेबल आहे. ओके. डिफेन्स नॉट ॲप्लिकेबल. तुमचं जर PWD असेल सर्टिफिकेट किंवा डिफेन्स सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे ॲप्लिकेबल केलं पाहिजे. फॅमिली ॲन्युअल इन्कम रेंज इथे सिलेक्ट झालेली आहे. डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. आता या कॅन्डिडेटने इथे यस केलेलं आहे. TFWS म्हणजे ट्युशन फी वेव्हिअर स्कीम. ट्युशन फी वेव्हिअर स्कीममध्ये काय असतं की जी ट्युशन फी असते त्या कॉलेजची ती पूर्णपणे माफ असते. असे बॉईज कॅन्डिडेट जे आहेत की जे ओपन कॅटेगरीमधून येतात मोस्टली किंवा SCBC असे कॅटेगरीमधून येतात ते TFWS ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करू शकतात. TFWS मध्ये जी ट्युशन फी आहे ती संपूर्णपणे माफ असते, पण त्याला ॲन्युअल इन्कमचं पण रिस्ट्रिक्शन आहे, लक्षात ठेवा. ऑर्फन डिटेल्स, जर ऑर्फन असाल तर यस करू शकता. मोस्टली स्टुडंट नो करतात कारण त्यांचे आई वडील ह्यात आहेत. ऑर्फन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे त्याच्यावर मी डिटेलमध्ये नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन. कारण हे जे कॅटेगरी जे आहेत PWD, डिफेन्स आणि ऑर्फन यावर मला सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे. ओके. ठीक आहे. डू यू बिलॉंग टू मायनॉरिटी कॅन्डिडेटच्या टाईप. काही कॉलेजेस जे आहेत ते मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. जर त्या मायनॉरिटीमध्ये तुम्ही येत असाल, लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजन मायनॉरिटी, तर या 2 टाईपमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही इथे यस केलं पाहिजे, अदरवाईज नो आणि सेव्ह अँड प्रोसीड केलं पाहिजे. नेक्स्ट. ओके. आता चेक करा इथे स्टेप 5. स्टेप 5 आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. आता क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे आपल्याला इंजिनिअरिंग करायची आहे आणि इंजिनिअरिंगसाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते आपल्याकडे आहे का, तर ते डिटेल्स जे आहेत ते SSCचे HSCचे आपल्याला भरायचे आहेत. आता SSC बोर्ड MSBS HSE आहे पुणे. त्यानंतर पहा पासिंग इयर 2024. जर तुमचा गॅप असेल तर हा इयर जो आहे तो 2023 किंवा 2022 पण असू शकतो. जर ज्या विद्यार्थ्यांचा गॅप नाही त्या विद्यार्थ्यांसाठी इथे 2024च येणार. ओके. SSC सीट नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे पहा मार्क्स ऑब्टेन, मार्क्स आउट ऑफ, अशा रीतीने जे SSCचे मॅथ्स, सायन्स, इंग्लिश आणि ॲग्रिगेट मार्क्स तुम्हाला इथे फीड करायचे आहेत आणि हे मार्क्स आउट ऑफ. ओके. काही जणांचे आउट ऑफ 500 आहेत, काही जणांचे आउट ऑफ 600 आहेत आणि इथे पर्सेंटेज जे आहेत ते ऑटोमॅटिकली येतात. ओके. हे सर्व केल्यानंतर पहा HSC क्वालिफाईंग एक्झाम. HSC तुमचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग असेल तर डिप्लोमा और डी वोकेशनल असेल तर तो इथे सिलेक्ट केला पाहिजे. आता या विद्यार्थ्याचा HSC आहे म्हणून त्याने HSC सिलेक्ट केलेला आहे. प्लेस ऑफ HSC बोर्ड इंडिया और अब्रॉड, तर इंडिया. HSC बोर्ड कोणतं आहे तर महाराष्ट्र बोर्डच आहे. ओके. तसं सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्यानंतर HSC पासिंग इयर काय असणार आहे, 10वी 2024 ची आहे, 12वी 2026 ची आहे. HSC सीट नंबर इथे ॲड करायचा आहे. कॅन्डिडेट्स मदर नेम इथे फिलअप करायचं आहे. कॅन्डिडेट्स नेम ॲज पर HSC मार्कशीट.
इथे हे करायचं आहे आणि गेट HSC डेटावर टॅप करायचं. मग आपले जे HSC डेटा आहे तो डिटेलमध्ये इथे येतो. ओके, पहा पास, हा स्टुडंट पास झालेला आहे, मार्क्स ऑब्टेन हा डेटा आलेला आहे. आता हा डेटा क्रॉस चेक करायचा तुम्ही. तुमच्याकडे 12वीचा रिझल्ट आहे तर तो डेटा आहे की नाही व्यवस्थित हे चेक करायचं आहे. ओके, हे सर्व झाल्यानंतर हे डिटेल्स फिलअप केल्यानंतर 10वी 12वीचे डिटेल्स फिलअप केल्यानंतर इथे तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड करू शकता. सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. त्यानंतर पहा पुढची स्टेप येईल. पुढची स्टेप येईल JEE मेन 2026 डिटेल. ही आहे स्टेप 6. जर तुम्ही JEE मेनची एक्झाम दिलेली आहे तर तुम्ही इथे यस केलं पाहिजे. यस केल्यानंतर डिजी लॉकरमधून आपला जो JEE मेनचा रिझल्ट आहे तो रिझल्ट CET सेलची वेबसाईट फेच आउट करते, म्हणजे काढून घेते की जो डिजी लॉकरमध्ये रिझल्ट आहे तो CET सेलच्या वेबसाईटकडे येतो. काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय झालेला आहे की त्यांचा जो डिजी लॉकर आहे त्याच्यामध्ये JEE मेनचा रिझल्टच सेव्ह नाही आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की डिजी लॉकरमध्ये जाऊन ओके जे डॉक्युमेंट्स सेक्शन आहे त्या डॉक्युमेंट सेक्शनमध्ये NTA सर्च करायचं आहे आणि NTA मध्ये त्यांनी JEE मेन मार्कशीट म्हणून ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि तो जो NTA कडून डिजी लॉकरमध्ये सेव्ह करायचा आहे. NTA मधून डिजी लॉकरमध्ये सेव्ह केल्यानंतरच डिजी लॉकरमधून इथे CET सेलकडे तो रिझल्ट येईल. ओके, पहा पुढे. हॅव यू अपियर्ड फॉर JEE मेन 2026 एक्झाम? तर यस, आणि इथे गेट JEE स्कोर डेटा फ्रॉम डिजी लॉकर याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचा जो डिजी लॉकरमध्ये JEE मेनचा मार्कशीट आहे ती डिटेल्स इथे येतील ते चेक करायचं आहे. ओके, JEE ॲप्लिकेशन नंबर, त्या उमेदवाराचं नाव आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि टोटल हे सर्व डिटेल्स जे आहेत ते इथे येतील ते चेक करायचे आहेत ते अचूक आहेत का. ओके, आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ओके, नेक्स्ट. व्हिडिओ जरा लेंदी होणार आहे कारण खूप महत्त्वाच्या आणि 10 स्टेप्समध्ये आपल्याला ते रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्टेप नंबर 7 काय आहे पहा, अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर. अपलोड फोटोग्राफ अँड सिग्नेचर करत असताना लक्षात ठेवा, जेव्हा MHT CETचा तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केलेलं त्यावेळी सुद्धा तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करावी लागलेली. त्याची साईज जी आहे ती 100 KB पेक्षा कमी असावी आणि तो जो फोटो आहे आणि सिग्नेचर आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. पहा, द फोटोग्राफ इमेज शुड बी JPG, JPEG, PNG फॉर्मॅट 4 KB ते 100 KB ची रेंज त्यांनी दिलेली आहे. डायमेन्शन ऑफ द फोटोग्राफ इमेज शुड बी 3.5 सेंटीमीटर विड्थ अँड 4.5 सेंटीमीटर हाईट ओनली. त्यानंतर फोटोग्राफ इमेज इज ऑफ गुड क्वालिटी असलीच पाहिजे. यूज ब्राउज बटन टू सेट फोटोग्राफ इमेज पाथ अँड क्लिक प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू करून आपण तो फोटोग्राफ चेक करू शकता. तो क्लिअरली विजिबल असला पाहिजे, व्यवस्थित दिसत असला पाहिजे. आणि त्यानंतर इथे इथे पहा, फोटोग्राफ आणि सिग्नेचर सिलेक्ट करण्यासाठी 2 ऑप्शन्स येतील. फोटोग्राफ जेव्हा अपलोड करायचा आहे तेव्हा फोटोग्राफ सिलेक्ट करा, सिग्नेचर अपलोड करायची आहे तेव्हा सिग्नेचर सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुमचे ते फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथे दिसतील. जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हा फोटोग्राफ क्लिअरली विजिबल आहे, सिग्नेचर व्यवस्थित आहे, तेव्हा तुम्ही नेक्स्ट स्टेप सेव्ह आणि प्रोसीड करायचं आहे. ओके, सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पहा पुढची स्टेप जी आहे ती आहे स्टेप नंबर 8. ही खूपच महत्त्वाची स्टेप आहे. या स्टेपशिवाय आपलं पुढची प्रोसेस होणारच नाही. काही विद्यार्थी या स्टेपला येऊन थांबलेले आहेत. ओके, हा विद्यार्थी सुद्धा या स्टेपला येऊन थांबलेला आहे कारण डॉक्युमेंट्स नाही आहेत किंवा डॉक्युमेंटसाठी ॲप्लिकेशन सुद्धा दिलेलं नाही, असे अनेक रिझन असू शकतात. म्हणून ही स्टेप जी आहे ती खूपच महत्त्वाची आहे. पहा, इथे खूप महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स हे 2च ब्राउझर तुम्ही व्यवस्थित यूज करायचे आहेत. इतर ब्राउझर, काही विद्यार्थी इतर ब्राउझर यूज करतात, ओपेरा असेल किंवा ब्रेव्ह असेल, असे ब्राउझर यूज करू नका. त्यांनी सांगितलेलं आहे गुगलचं क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स हे ब्राउझर यूज करायचे आहेत. फाईल टाईप
PDF, JPG आणि PNG या 4च फाईल टाईप आहेत. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स या 4पैकी कोणत्याही एका फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करून ठेवा, जेणेकरून डॉक्युमेंट अपलोडिंगच्या वेळी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता पहा, इथे जे सर्टिफिकेट्स आहेत, डॉक्युमेंट नेम दिलेलं आहे, अपलोड, व्ह्यू आणि एडिट दिलेलं आहे. आता हे सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी इन द नेम ऑफ कॅन्डिडेट हे अपलोड करायचं आहे. डॉमिसिल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट शोइंग हिज और हर डॉमिसिल स्टेट इज महाराष्ट्र, डॉमिसिल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट क्लिअरली मेन्शनिंग द कॅटेगरी, इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पहा इथे नॉट अप्लाइड. ओके. आणि त्यानंतर इथे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नॉट अप्लाइड आहे. पण तुम्ही जर कॅटेगरीचं बेनिफिट घ्यायचं असेल तुमच्या रिझर्व कॅटेगरीचं, तर इथे तुम्ही ते अपलोड करू शकता. तिथे अपलोडचा आयकन येईल. ओके. इन्कम सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट इश्यूड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ॲन्युअल इन्कम जर तुम्ही त्या रेंजमध्ये येत असाल, इन्कम सर्टिफिकेट बिलो 8 लाख, तर ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे. स्टेटमेंट ऑफ मार्क्स और सर्टिफिकेट ऑफ पासिंग SSCचा रिझल्ट जो आहे तो तुमचा इथे अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ मार्क्स और सर्टिफिकेट ऑफ पासिंग HSC, ज्यांनी 12वीची एक्झाम दिलेली आहे बोर्डची किंवा कोणतेही इतर बोर्ड सुद्धा असू शकतं. ओके. तर इथे तुम्ही म्हणजे CBSE, ICSE असे बोर्डचे जे काही सर्टिफिकेट आहेत 12वीचे तुमचे, मोस्टली महाराष्ट्र बोर्डचे सर्टिफिकेट असणार, ते तुम्ही इथे अपलोड केले पाहिजेत. ओके. ठीक आहे. हां, डिप्लोमा कॅन्डिडेटने इथे डिप्लोमाचं सर्टिफिकेट, जे डायरेक्ट सेकंड इयरसाठी आहेत त्यांनी डायरेक्ट सेकंड इयरसाठी तुमचं 3 वर्षाचा जो डिप्लोमाचा सर्टिफिकेट आहे तिथे अपलोड करायचा आहे. JEE मेन दिली असेल तर JEE मेनचा जो स्कोर कार्ड आहे त्याचं डॉक्युमेंट इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर स्कोर कार्ड ऑफ MHT CET PCM 2026 इथे अपलोड करायचं आहे. आणि शेवटचं आहे अपार ID डॉक्युमेंट. आता अपार ID तुम्ही अगोदरच जेव्हा CETचं रजिस्ट्रेशन केलेलं त्यावेळी अपार ID काढून ठेवलेला, त्या अपार IDची जी काही डॉक्युमेंट आहे, इमेज आहे, ती इथे अपलोड करायची आहे. ओके. हे सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. आता हे तुमच्या कॅटेगरीनुसार हे डॉक्युमेंट्स बदलू शकतात. ओके. काही व्यक्ती जे सपोज PWD मध्ये असेल त्यात PWD कॅटेगरीमध्ये असतील, काही व्यक्ती डिफेन्स कॅटेगरीमध्ये असतील, तर त्यांच्यासाठी हे जे काही सिक्वेन्स आहे डॉक्युमेंटची ह्याच्यामध्ये ते डॉक्युमेंट त्यांना अपलोड करावे लागणार आहेत. ओके. ठीक आहे. आता हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर पहा, सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ही झाली 8 स्टेप अपलोडिंग ऑफ द डॉक्युमेंट. आता 9 स्टेप काय आहे, तर 9 स्टेप आहे ज्या कॅन्डिडेटने CETची मीन्स PCM और PCB CET दिली असेल आणि त्यांची कॅटेगरी सेमच असेल CETच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आणि कॅप राऊंडच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तर तुम्हाला कोणतीही फी भरायची नाही आहे. ओके. ज्या कॅन्डिडेटने CETच्या वेळी ओपन कॅटेगरी ठेवलेली आहे आणि आत्ता कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी, ओके, कॅप राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी त्यांना सपोज याच्यामध्ये कॅटेगरी चेंज आहे, तर कॅटेगरी चेंजच्या वेळी जर तुम्हाला एक्स्ट्रा फी भरावी लागणार असेल तर ती 200-300 रुपये फी जी आहे ती तुम्हाला भरावी लागेल कॅटेगरी चेंज असेल तर. जे कॅन्डिडेट JEE मेनचे आहेत, ओके, आणि त्यांनी CETची एक्झाम दिलेली नाही PCM और PCB, त्या कॅन्डिडेटसाठी इथे 1000 रुपीज भरावे लागणार आहेत. ती फी पे केल्यानंतर आता उरली आहे म्हणजे पेमेंट ऑफ द फीज ही 9 स्टेप आहे आणि 10 स्टेप जी आहे ती कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन आहे. मग हे जे काही कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन आहे, हे कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन आपण कन्फर्म करू शकतो जर ई स्क्रुटिनी हा पर्याय निवडला असेल तर. पण मोस्ट ऑफ द कॅन्डिडेट फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडतात. तर फिजिकल स्क्रुटिनी सेंटरमध्येच जाऊन तुम्ही तो 10 स्टेप जी आहे ती कंप्लीट केली पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून तुम्ही 9 स्टेपपर्यंत या, 9 स्टेप्स कंप्लीट करा आणि फिजिकल स्क्रुटिनी पर्याय निवडला असेल तर फिजिकल स्क्रुटिनी करण्यासाठी जेव्हा तुम्ही FC सेंटरमध्ये जाल तेव्हा FC सेंटरमध्ये जाऊनच ती जी 10 स्टेप आहे ती कंप्लीट करा. ती स्टेप कंप्लीट केल्यानंतर पहा, स्क्रुटिनी सेंटरकडून तुम्हाला एक प्रिंट
प्रिंटआउट देण्यात येईल. जे काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर कॅप राउंड्स, त्याची एक प्रिंटआउट येईल आणि त्याच्यात सर्व डिटेल्स तुम्ही तुमच्या ज्या डिटेल्स आहेत नावासहित सर्व इतर काही डिटेल्स कॅटेगरी डिटेल्स असतील, मार्क्स वगैरे, हे सर्व डिटेल्स त्याच्यावर येतील. आणि ती जी प्रिंट आहे ती खूप महत्त्वाची प्रिंट आहे. आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे त्या प्रिंटवरचा, तो ॲप्लिकेशन नंबर आपण कुठेतरी लिहून ठेवला पाहिजे, सेव्ह केला पाहिजे. अजून एक गोष्ट की जे सुरुवातीलाच मी सांगितलं की स्क्रुटिनी सेंटरवर जाताना जेव्हा तुम्ही 2 सेट घेऊन जाणार आहात, तर तो जो सेट आहे त्यापैकी एक सेट तुम्हाला परत अटेस्ट मीन्स एक्नॉलेजमेंट देण्यात येईल की तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सेंटरवर म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी आलेलात आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. ओके. अशा रीतीने या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जवळपास जे कॅप राउंड रजिस्ट्रेशनच्या 10 स्टेप्स कशा असतात आणि त्या कशा रीतीने व्यवस्थित पार पाडायच्या आहेत, जेणेकरून आपल्या कॅप राउंडमध्ये आपल्याला काही अडथळा येणार नाही. कॅप 1चं जेव्हा आपण म्हणजे आता त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर पुन्हा एक ग्रेव्हियन्स पिरियड आहे आणि फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. तर या प्रोसेसमध्ये काही अडथळा येऊ नये म्हणून ही प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित डोकं शांत ठेवून ही प्रोसेस पार पाडा. घाई गडबड करू नका. असं गोंधळून जाऊ नका. ओके. डोकं शांत ठेवून व्यवस्थित एखाद्या स्टेपवर तुम्ही अडकत असाल, तर नक्कीच तुम्ही मला मेसेज करू शकता. मी अगोदरच तुम्हाला माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो शेअर केलेला आहे. जर काही डाऊट असतील तर या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तो मला विचारू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला एक लाईक करून कळवा. जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.